माझा सिलेंडर संपला आहे, तर आता सिलेंडर नाही आहे मला स्टॉक. तर मी कमी वेळामध्ये स्वयंपाक कसा केला ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते. नमस्कार मित्रांनो, सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. चला तर आपण एका रेसिपीला सुरुवात करूया. लंच बॉक्ससाठी किंवा मुलांना बॉक्समध्ये देण्यासाठी झटपट होणारी रेसिपी, किंवा तेव्हा आपल्याला खावं वाटत असेल तर पटकन होणारी ही रेसिपी आहे. मी तांदूळ घेतले आहे. मी इथे बासमती तांदूळ घेतलेले आहे. साधे तांदूळ पण तुम्ही वापरू शकता. मी स्वच्छ पाण्याने धुवून घेते. तर मला ही रेसिपी कुकरमध्ये बनवायची आहे. खाली मी एक रिंग टाकलेली आहे आणि आपण तांदूळ पण 2-3 पाण्याने छान स्वच्छ धुतलेले आहे. 1 ग्लास तांदूळ घेतले मी आणि त्याला आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे. तर यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे. अशा प्रकारे बटाणे पण ठेवून घेऊ याच्यामध्येच, आणि आलू याच्यामध्ये ठेवायचं आणि एक शिटी काढून घ्यायची आपल्याला. तर बघा मित्रांनो, अशा पद्धतीने मी बटाणे आणि आलू ठेवलेला आहे. आता आपल्याला झाकण लावून घ्यायचं आहे. एकच शिटी काढून घ्यायची आहे, जेणेकरून भात आपला मोकळा झाला पाहिजे. फक्त झाकण पण छान बसलेलं आहे. तर बघा मित्रांनो, आपण म्हणजे बेसिक मसाला घेणार आहोत. आपण कोथिंबीर, 1 कांदा, हिरवी मिरची, आलं आणि लसूण आणि थोडे खडे मसाले याच्यामध्ये वापरणार आहोत. एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये आपल्याला ही रेसिपी बनवायची आहे. बनवायला सोपी आणि खायला खूपच छान सुंदर, सगळ्यांना आवडणारी ही रेसिपी एकदा नक्की तुम्ही ट्राय करा. एक शिटी बघा मित्रांनो, मी 2 आलू आहे ना, थोडे असे म्हणजे बारीक काप करून टाकलेले आहे. तर आलू पण शिजले आणि बटाणे पण शिजले आणि आपला भात पण झालेला आहे. एकदम बघू शकता आपला भात पण किती छान शिजलेला आहे. अशा प्रकारे तुम्ही पण बनवा, साध्या सोप्या पद्धतीमध्ये. तर बघू शकता मी इथे कढई ठेवलेली आहे. आता आपल्याला याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे. तुम्हाला जर जास्त प्रमाणात बनवायचं असेल तर तांदूळ आणि वाटाणे जे आहे ते जास्त प्रमाणात घ्यायचे. 2 पळी तेल टाकलं. तेल छान गरम होऊ द्यायचं. तेल आपलं छान गरम झालेलं आहे. राई आणि जिरं टाकून घ्यायचं. मसाला आहे, खडा मसाला, हे पण टाकून घेऊ. त्यानंतर लसूण, हे पण छान आपण परतून घेऊ. छान आपला लसूण परतला गेलेला आहे. हिरवी मिरची, कढीपत्ता, हे पण छान आपण तेलामध्ये छान फ्राय करून घेऊया, जेणेकरून आपला जो वाटाणे भात आहे तो छान झाला पाहिजे. एकदम छान भाजून घेऊ आणि याच्यानंतर आपल्याला कांदा घालून घेऊ. छान कांदा पण आपला हलकासा परतला गेलेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला आलू कट केलेला आहे तो पण घालून घ्यायचा आहे. बटाटा छान कट करून घेतलेला आहे मी, बघू शकता. ते पण घालून घेऊ. त्याच्यानंतर हळद, आपण अगोदर मीठ टाकलं नव्हतं, मीठ पण टाकून घेऊया. मीठ टाकून घेऊया कारण मी अगोदर मीठ टाकलं नव्हतं भातामध्ये. तर चवीनुसार मीठ आणि एकदा छान आपण याला परतून घेऊया. हलकासा कांदा पण जास्त नाही परतवायचा. याच्यामध्ये तुम्ही लिंबूचा वापर करू शकता. कोथिंबीर, छान परतून घेऊया आपण. याच्यानंतर आपल्याला वाटाणे घालून घ्यायचे आहे शिजलेले.
हे पण छान परतून घेऊ तेलामध्ये. लहान मुलांना तर डब्यासाठी तुम्ही घेऊ शकता, स्कूलच्या डब्यासाठी किंवा ऑफिसच्या डब्यासाठी. तर मित्रांनो, आपला सर्व मसाला एकदम परतून झालेला आहे. त्याच्यामध्ये आपण भात टाकून घेऊ आणि छान याला पण मिक्स करू. तर बघू शकता छान आपला भात आहे ना मिक्स झालेला आहे सर्व मसाल्यामध्ये. तर एक थोडं मी झाकण ठेवते 2 मिनिट. थोडं 2 मिनिट आहे ना मी झाकण ठेवते आणि छान वाफ येऊ देते. तर बघू शकता मित्रांनो, आपला आलू राईस तयार झालेला आहे. तर मी एका प्लेटमध्ये आहे ना सर्व करून घेते. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटते नक्की कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका आणि तुम्ही करून बघा. तर मी इथे प्लेट ठेवलेली आहे. आता प्लेटमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे. आलू राईस, बटाणा राईस, काही नाव देऊ शकता तुम्ही. खूपच छान झालेला आहे राईस. रेसिपी पूर्ण बघा आणि रेसिपी बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचे. भेटतो आपण एक छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा, स्वतःची काळजी घ्या आणि खात राहा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.